मी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री गिरीशजी वळसे पाटील साहेबांचा वेळ घेतला आणि मंत्रालयामध्ये संघर्ष समिती आणि त्यांचे बँकेचे प्रमुख ठेवीदारांना घेऊन गेलो। त्यामध्ये पत्रकारांची बातमी सुद्धा तयार केली, मागच्या वेळी केली होती। लोकसभेच्या निवडणुकीच्या मला वाटतं अगदी महिनाभर अगोदर सहकार मंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर पॉझिटिव्ह चर्चा झाली। मला वाटतं संघर्ष समिती त्यांच्या चर्चेमध्ये खुश झाली होती। मंत्रालयाच्या समोर असलेल्या राष्ट्रवादी भवन मध्ये गेलो होतो। तिथे माननीय तटकरे साहेबांना आम्ही 5 लाखाचा विमा कवच मिळावं याचं आमच्या जे तुमचे चिंतामणी पाटील नावाचे सचिव आहेत त्यांनी तसं लेटर दिलं लिहून। त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी आम्हाला एकत्रित बोलवलं माननीय वळसे पाटलांकडे आणि त्या मीटिंगला अचानक हे महाराज येऊन बसले। आता ते म्हणत असतील मी ते घडवलं तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे। आणि परत आपला आता विधानसभेची आचारसंहिता लागली म्हणून ते काम प्रलंबित राहिलंय। पुढच्या काळामध्ये नक्की मी ते सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे। मला त्या संघर्ष समितीने सांगितलं भाऊ या 10 वर्षामध्ये 14 वर्ष होऊन गेले। 14 वर्षामध्ये सहकार मंत्र्यापर्यंत आम्हाला आजपर्यंत कोणीच आणलं नव्हतं। आमदार महेंद्र थोरेंच्यावरती जे आरोप करते त्यांनी पहिलं आपल्या नेत्यांना म्हणजे अदृश्य शक्ती यांना विचारा का पेन अर्बनच्या बँकेमध्ये गेले अनेक वर्ष तुम्ही काय केलं। माझा त्यांच्यावरती आरोप आहे तुम्ही आता अपक्ष आहे तो, परंतु आता कोणी असं पत्रकार परिषद घ्यायची आणि पेन अर्बन मंडळी आमच्या खातेदार मंडळी आमच्या बरोबर येतील, आम्हाला मत देतील आणि आम्हाला सांगतील। परंतु एवढ्या दिवसात तुम्ही कुठे होते? 2010 साली बँक ज्या वेळेला बुडाली त्यावेळेला तुम्ही कुठे होते? त्यावेळेला का ना तुम्ही आंदोलनामध्ये आलेत? परंतु आता हे बिनबुडाचे आरोप आहेत फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी, परंतु हे काय करू शकत नाही। कारण मला चांगला अनुभव आहे। 2014च्या साली माझं त्यावेळेला पद का काढलं तर केवळ मी बँकेच्या आंदोलनामध्ये भाग घेतला म्हणूनच या ठिकाणी मला त्यावेळेला पदाला मुकावं लागेल। त्यावेळेला हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांची जी पिलावल आहे त्यांनी या मुद्द्यावरती बोलूच नाही। आणि महत्वाचा विषय की यांनी आमच्यासाठी केलं म्हणूनच आज आम्ही त्यांना समर्थनासाठी इथे आलेलो आहोत। आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा आमच्या संघर्ष समितीतर्फे देत आहोत। निवडणुकांचे पडगम वाजू लागलेले आहेत आणि टीका आणि आरोप यांचं वारं सुरू झालेलं आहे। विशेषतः म्हणजे कर्जत आणि खालापूरचे नागरिक सुज्ञ आहेत। आमदार महेंद्र थोरे साहेबांनी या मतदारसंघामध्ये केलेली विकास कामे आणि विकास कामांच्या जोरावरती या मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना विरोधकांच्या हातामध्ये कुठलाच मुद्दा नाही। दिवसेंदिवस निवडणुका जशा जशा जवळ येत आहे, मतदान जसं जसं जवळ येत आहे तसं तसं आमदार महेंद्र थोरे यांना प्रतिसाद वाढत चाललेला आहे। रोज दिवसाआड या ठिकाणी रोजच्या रोज प्रवेश होत आहेत आणि त्यामध्येच हे होत असताना पत्रकार परिषदा घ्यायच्या, वेगवेगळे आरोप करायचे, परंतु ते आरोप हे बिनबुडाचे आहेत। विशेषतः म्हणजे पेन अर्बन बँकेचा विषय निघाला आणि पेन अर्बन बँकेच्या बाबतीमध्ये आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या बाबतीमध्ये टीका करायला लागले। परंतु 2010 साली ज्या वेळेला बँक बुडाली त्यावेळेला 2010 साली बँकेच्या आंदोलनामध्ये संतोष भोईर त्या आंदोलनामध्ये सक्रिय होता। परंतु ज्या वेळेला बँक बुडाली त्यावेळेला 2010 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं। त्यावेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, माझा जीव जळत होता आणि जरी मी त्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाची जरी सत्ता होती परंतु पेन अर्बन बँकेच्या आंदोलनामध्ये माझा त्यावेळेला सक्रिय सहभाग होता। परंतु हे बँक बुडवणारे त्यामध्ये संचालक कुठले होते, बँकेचा अध्यक्ष कुठल्या पक्षाचा होता आणि त्यावेळेला सुद्धा बँकेचा अध्यक्ष संचालक त्या पक्षाचे असताना सुद्धा त्या पक्षाची सत्ता असताना त्यावेळेला मी आतोनात प्रयत्न केले। सहकार खाता आपला आहे,
बँक बुडालेली आहे, लोकांचे जीव चाललेले आहेत, लोक तडपडतायत, लोकांनी आयुष्याची पुंजी त्याच्यामध्ये गुंतलेली आहे. परंतु बँकेचं आंदोलन मी घेतलं हातामध्ये आणि त्यावेळेला माझ्या पदावरती त्यावेळेला गदा आली. विशेषतः म्हणजे जिल्हा नेतृत्वाने, मी आता कोणाचं नाव काही घेणार नाही, पण त्यावेळेला मी बँकेच्या आंदोलनामध्ये भाग घेतला. त्यावेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष होतो. त्यावेळेला माझं वय जवळजवळ सुर्वे साहेब 34 वर्ष माझं वर्ष होतं. परंतु मला कारण असं सांगितलं की वय वर्ष 34 झाल्यामुळे तुम्हाला या युवकांच्या अध्यक्षपदावरती ठेवता येणार नाही. परंतु ठीक आहे, मी ते स्वाभिमानाने स्वीकारलं. परंतु ज्या वेळेला तो अध्यक्ष ज्या वेळेला केला ॲडव्होकेट विकास म्हात्रे, त्या माणसाचं वय 46 वर्ष होतं. केवळ मी बँकेच्या आंदोलनामध्ये भाग घेतला आणि मी आंदोलनामध्ये भाग घेतला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुंबईला जेव्हा बैठक बोलवली आणि 2014 साली विधानसभेचं निवडणुकांचं बिगुल वाजलं गेलं आणि एक त्या माझं अध्यक्षपद काढायच्या अगोदर मला त्या ठिकाणी विचारलं गेलं किंवा महाराष्ट्रामधले सर्व जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी ज्येष्ठ नेत्या सुप्रियाताई सुळे त्या प्रतिष्ठानच्या बैठकामध्ये राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या. मी त्या ठिकाणी एकच प्रश्न उपस्थित केला की 2014ची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला निवडणूक जिंकायची असेल तर पेन अर्बन बँकेचा जो विषय आहे, सरकार आपला आहे, त्या विषयामध्ये बँक बुडवणारे डायरेक्टर आपले आहेत, बँकेचा पदाधिकारी आपले आहेत आणि बँक आपलेच लोक चालवत होते. कारण धारकर कंपनी त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. परंतु त्यांनी सांगितलं त्यावेळेला खाली बसा, खाली बसा, तुम्ही विषयांतर करता. म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यावेळेला सत्तेमध्ये होते. बँकेच्या आंदोलनामध्ये जिल्हा नेतृत्वाने कसं दुर्लक्ष केलं, सरकारने कसं त्यावेळेला दुर्लक्ष केलं. आता त्यांचीच पिलावल आमदार महेंद्र थोरेंच्यावरती जे आरोप करते, त्यांनी पहिलं आपल्या नेत्यांना म्हणजे अदृश्य शक्ती यांना विचारा का पेन अर्बनच्या बँकेमध्ये गेले अनेक वर्ष तुम्ही काय केलं. माझा त्यांच्यावरती आरोप आहे, तुम्ही आता अपक्ष आहे, तो आम्हाला सत्ताधारी पक्षाचा या ठिकाणी आमदार पाहिजे, राज्यात आम्हाला पुन्हा सत्ता पाहिजे, देशात आमचं सरकार आहे. जे काय आहेत ठेवीदारांचा जे प्रश्न आहेत ते आम्ही जे तुम्ही आता ते त्यावेळेला जो केलेला जो एवढा घोळ निर्माण करणारा मोठा भ्रष्टाचार आहे की तो भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे की त्याच्यामध्ये एवढी गुंतागुंती आहे. परंतु तो गुंता फक्त आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या माध्यमातूनच आणि पेन अर्बन बँकेची जी कमिटी आहे, विशेषतः म्हणजे हे कमिटीचे सगळे जे मेंबर आहेत आणि या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा आमदार खासदार धैर्यशील पाटील साहेबांचे नवनिर्वाचित झालेल्या खासदारांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी मोहन सुर्वे साहेब आणि खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये उपोषण करता रमेश कदम यांच्या समवेत आम्ही खासदारांच्या समवेत त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. आम्ही जे सगळे जे मुद्दे आहेत की खऱ्या अर्थाने त्यानंतर जे आंदोलनाचा धागा या सगळ्या मंडळींनी धरला, मग त्यात रमेश कदम असतील, धैर्यशील पाटील असतील, अनेक मंडळी त्यामध्ये आहेत जे काम करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. परंतु तो खासदार धैर्यशील पाटलांच्या माध्यमातूनच तो त्या ठिकाणी सोडवला जाईल. कारण हा जो मुद्दा आहे हा केंद्राच्याच माध्यमातून सुटेल. परंतु आता कोणी असं पत्रकार परिषद घ्यायची आणि पेन अर्बन मंडळी आमच्या खातेदार मंडळी आमच्या बरोबर येतील, आम्हाला मत देतील आणि आम्हाला सांगतील. परंतु एवढ्या दिवसात तुम्ही कुठे होते? 2010 साली बँक ज्या वेळेला बुडाली त्यावेळेला तुम्ही कुठे होते? त्यावेळेला का ना तुम्ही आंदोलनामध्ये आलेत? परंतु आता हे बिनबुडाचे आरोप आहेत फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी. परंतु हे काय करू शकत नाही. कारण मला चांगला अनुभव आहे. 2014च्या साली माझं त्यावेळेला पद का काढलं तर केवळ मी बँकेच्या आंदोलनामध्ये भाग घेतला म्हणूनच या ठिकाणी मला त्यावेळेला पदाला मुकावं लागेल. त्यावेळेला हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांची जी पिलावल आहे त्यांनी या मुद्द्यावरती बोलूच नाही. नमस्कार, मी मोहन सुर्वे. गेले 19 पासून तसं पाहिलं तर मी पेन संघर्ष समितीमध्ये काम करतोय. 2010 पासून हे पहिले आमदार आहेत महेंद्र शेठ थोरवे की ज्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या वेदना आणि आम्हाला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते समजले आम्हाला पूर्ण. 2019 साली निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला
2 50,000चे चेक, एक आर्थिक मदत वकिलीसाठी किंवा वकिली नेमणूक करणार होते ते. त्यानंतर त्यांचं आघाडीचं सरकार होतं, मुख्यमंत्री माननीय ठाकरे होते बरं का. त्यांच्या प्रयत्न केला त्यांना भेटण्यासाठी, परंतु त्यांनी काही 2.5 वर्षात पहिल्या मीटिंग दिलीच नाही. साहेबांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर आमच्या 2 मिटिंगा घडून आणल्या. त्यानंतर 7 डिसेंबर 2022ला सरकार जेव्हा स्थापन झालं नवीन, त्यावेळेस मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर देखील सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुंबईला आम्हाला मीटिंग दिली. त्यानंतर त्यांनी प्रयत्न करताना उदय सामंत जे पालकमंत्री जे होते त्यांना भेटण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य तर केलंच, पण तिथे सुद्धा आपली बाजू आमची प्रकटपणे मांडली. हा प्रश्न हा केंद्राच्या अखत्यारीत असल्यामुळे त्यांची आम्हाला या युती सरकारची गरज आहे आणि त्यामुळे त्यांचं यावेळेस येणं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा मनोज जरांगे पाटलांचा सर्वपक्षीय प्रश्न मराठा आरक्षणाबद्दल बॉम्बेला लागला होता, त्यावेळेस आम्ही मंत्रालयाच्या समोर असलेल्या राष्ट्रवादी भवनमध्ये गेलो होतो. तिथे माननीय तटकरे साहेबांना आम्ही 5 लाखाचा विमा कवच मिळावं याचं आमच्या जे तुमचे चिंतामणी पाटील नावाचे सचिव आहेत त्यांनी तसं लेटर दिलं लिहून. त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी आम्हाला एकत्रित बोलवलं माननीय वळसे पाटलांकडे, आणि त्या मीटिंगला अचानक हे महाराज येऊन बसले. आता ते म्हणत असतील मी ते घडवलं, तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. आणि महत्त्वाचा विषय की यांनी आमच्यासाठी केलं म्हणूनच आज आम्ही त्यांना समर्थनासाठी इथे आलेलो आहोत. आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा आमच्या संघर्ष समितीतर्फे देत आहोत. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.